काळा नाही का. त्याला पाणी आहे ना बिनी काहीच नाही, पुरं पाणी संपलंय काही. आम्ही आलो होतो मागच्या वेळेस, इथं मला मासे दिसले होते. तुम्ही बघू शकता काहीच माशांचे हाल झाले. पाणी संपल्यावरती मासे राहतात नाही काही. या कपारामध्ये माशा राहायच्या. मागचा व्हिडिओ टाकला होता, याच्यामध्ये माशा होत्या आणि खेकड्या पण होता. म्हणजे आणखी असल इकडनं पाणी यायचं पावसाचं, त्या माशा कुठून आल्या तेच कळालं नाही काही. या ठिकाणी माशा राहायच्या आणि इथून पाणी यायचं. आता ते पण बंद झालंय आणि माशा मरले. आपण त्यांना पकडून आपल्या पाण्याच्या टाकीत टाकणार आहे गाईस. एक आहे जिंदी, एक मरली आहे. थोडं पाणी घेतो त्याच्यात, ते मरणार नाही. असा हा वडा होता, वडा नाला. इकडनं यायचं पाणी आणि इकडनं पण पाणी यायचं. मागच्या वेळेस आपण इथंच खेकडे पकडायचो. या ठिकाणी खेकड्या होता लय मोठा, आपण पकडला होता बघा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. इकडनं पण येतं पाणी, बट इकडं लय जास्त अडचण असल्यामुळं आपण इकडं जात नाही. तुम्ही बघू शकता अडचण. म्हणजे आता काहीच राहिलं नाही काहीच. 4-5 दिवस झाले पाऊस नाही आहे, काहीच नाही. वातावरण पण असं झालंय. या कपारान बी खेकड्या होता. हा नाला असा इकडं जातो काहीच नाही का. इकडनं पण पूर्ण पाणी जायचं. हा डायरेक्ट इथपर्यंत पूल होता. खेकड्यांचे नळे इथं. ते पावसाळी खेकडे, ते किरवे किरवे काय बोलतात त्याला, ते भरपूर राहतात इकडं. इकडं मोठा नाला होऊन जातो नाही का. इकडचं वातावरण बघू शकता. पाऊस चांगला पडला होता, त्याच्यानंतर काय हे हाल होऊन गेले. तुम्ही बघू शकता इकडं पण एक नाला आहे. इकडनं पाणी येतं, इकडनं पण पाणी येतं मागच्या साईडला. आता इकडं थोडी जास्त अडचण आहे, त्यामुळे आपण नाही जात इकडं. नेक्स्ट व्हिडिओ पाणी आल्यावरती बनवू गायचा. चॅनलला लाईक करत जा.